ओम साईराम. साईबाबांच्या आशीर्वादाने यावर्षीची आपली जी साईचरित्र पारायणाची यात्रा आहे, तर ती पशुपतीनाथ नेपाळ या ठिकाणी जाणार आहे. या ठिकाणी प्रथम मी सर्वांना नमूद करतो की जे साईभक्त आपल्याबरोबर 1,500 साईभक्त येणार आहेत स्पेशल ट्रेनने. आणि प्रत्येकाच्या मनात एक धाकधुकी आहे की त्या ठिकाणी कालचा जो प्रलय आला, तर आपण जाणार आहोत की नाही जाणार आहोत. तर आपल्याला या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मी हे सांगतोय की साईबाबांच्या आशीर्वादाने आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत, पशुपतीनाथ काठमांडू, तिथून हे अंतर बरंच आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जाण्याला कुठलीही अडचण नाही. आज स्वतः सुजयदादांनी देखील त्या ठिकाणी फोन करून संपूर्ण तेथील आढावा घेतलेला आहे. मी देखील आपले साईभक्त मित्र त्या ठिकाणी आहेत आणि बाबांचं देखील एक मोठं मंदिर त्या ठिकाणी काठमांडूला आहे. ते साईभक्तांशी पण माझं बोलणं झालं आणि त्यांनी देखील सांगितले की या ठिकाणी काहीही अडचण नाही, आपण येऊ शकता. म्हणून आपल्या मनात जी शंका आहे ती प्रथम काढून टाका. हा झाला मुद्दा पहिला. दुसरा मुद्दा असा आहे की आपण 29 ऑगस्टला सुरुवात करणार आहोत निघण्यासाठी. आपलं प्रस्थान जे आहे ते बऱ्याच अंशी आपल्याला सर्वांना कल्पना आहे. परंतु तरी पण एकदा मी सांगतो की दुपारी 2 वाजता सप्तपदी लॉन्स रेल्वे स्टेशन शिर्डी याच्या शेजारी आहे. त्या ठिकाणी आपण सर्वांनी यायचं आहे. त्या ठिकाणी आपल्या सर्व साई भक्तांना सूचना दिल्या जातील. कारण आपला 9 दिवसाचा प्रवास आहे आणि आपण तो प्रवास ज्या पद्धतीने करणार आहोत, प्रत्येकाला व्यवस्थित सूचना देऊन, कारण आपल्या या ट्रिपमध्ये महिलांची संख्या जास्त असते. आजही देखील 1,500 साईभक्त आपल्याबरोबर आहेत. त्यापैकी 1,000 महिला यामध्ये आहेत आणि म्हणून आपल्याला जबाबदारीने हे सर्व काम करायचं आहे. प्रत्येक व्यवस्थापनामध्ये आपण 2 स्वयंसेवक ठेवलेले आहेत, त्यामुळे कुठलीही काळजी करण्याचं कारण नाही. जेवणाची व्यवस्था अतिउत्तम असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साईभक्त जे आहेत, ज्या भागातले, ते साईभक्त आपल्याला या ठिकाणी जेवण पण देणार आहेत. म्हणून त्यांचा देखील सत्कार त्या ठिकाणी आपण करणार आहोत. दुसरं की साईबाबांची पालखी आपल्याबरोबर असणार आहे. त्यामुळे त्या पालखीचं स्वागत देखील त्या ठिकाणी त्याच पद्धतीने होणार आहे आणि आपण देखील मोठ्या आनंदाने आपले बाबा जे आहे, आपलं सर्वस्व साईबाबा आहे आणि म्हणून बाबांची पालखी देखील त्या ठिकाणी अतिशय वाजत-गाजत सुंदर पद्धतीने जाणार आहे. आपण सर्वच त्यामध्ये सहभागी असणार आहोत. हा एक मुद्दा. तिसरा मुद्दा जो आहे की यामध्ये आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की आपण फक्त वेळेवर पोहोचा, जेणेकरून आम्हाला पुढचं नियोजन करायला सोपं होईल. धन्यवाद. ओम साईराम.